श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न देव आज तुम्हाला म्हणत आहेत, मी तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल इथे तुमच्या समोर सांगायला आलो आहे. म्हणून हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नका आणि हा संदेश आवडला तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणतात, माझी कृपा आणि माझे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्यावर सदा राहतील. म्हणून हा संदेश सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा. देव म्हणतात, मला ठाऊक आहे तू लहानपणापासून तुला माझ्याशिवाय दुसरे कोणीही नाही. तू नेहमीच एकटा आयुष्यात राहिला आहेस. तुला सारखी तुझी आणि तुझ्या कुटुंबातील सदस्यांची चिंता सतवत असते. मला सर्व ठाऊक आहे. मात्र तुला काही व्यक्तींनी एकटे सोडले आहे. तुला बोलत नाहीत. तुला नेहमी लोकांसाठी अनोळखी असल्यासारखे तुझ्यासोबत सर्वजण सध्या वागत आहेत. तुला आता सध्या असं वाटत आहे की सर्व काही तुझी चूक आहे असं तुला वाटत असेल. तुझ्या आत काही नाही आणि बालपणीच्या आठवणी आणि त्यांच्या शब्दांनी आजपर्यंत तुला भरपूर छळले आहे. मात्र जेव्हा लोकांनी इतर तुमची फसवणूक केली आहे तेव्हा तुम्हाला वाटले की त्यामध्ये सर्व काही तुमची चूक झाली आहे आणि तुम्ही स्वतःला सुधारायला सुरुवात केली आहे. इतरांसारखं आयुष्य जगणं ही त्यांच्या कुटुंबात आदराची बाब आहे असंही तुम्हाला नेहमी वाटत असतं. देव म्हणत आहे, तुमच्या प्रत्येक गोष्टीवर आणि कामावर प्रत्येक लोक असले आहेत. तुम्हाला भरपूर त्रास दिला आहे आणि तुम्हाला आनंदी राहण्याचा अधिकार या जन्मात नाही असं तुम्हाला पटवून दिले. मात्र आता तुम्ही ते सर्व गोष्टी मनातून काढून द्या, कारण देव आज तुमच्या समोर आला आहे. त्याला तुमच्या मनातील सर्व गोष्टी सांगून टाका. देव म्हणत आहेत, हा संदेश सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐक. नक्की तुझ्या आयुष्यातील वाटेला आलेल्या सर्व अडचणी मिश्रणात दूर करेल. नेहमी स्वप्न पाहायची तुला अधिकार देवानी दिले आहे. स्वप्न बघ आणि तुझे ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तू मेहनत देखील तशीच कर. मात्र ती मेहनत ते कष्ट घेत असताना लोकांकडे अजिबात पाहू नको, कारण ते प्रत्येक गोष्टीवर हसत असतात. देव म्हणतात, हा संदेश सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐक, कारण यामध्ये भरपूर काही तुझ्या आयुष्याबद्दल चांगल्या गोष्टी म्हटल्या गेल्या आहेत. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, हा विचार तुझ्या निरागस मनात बिंबवला गेला असेल की तू त्यांच्यासारखा असता तर तू वेगळा असता. जी लोक आहेत तुझ्याबरोबर सध्या तू त्यांच्यासारखा असला असतोस तर नक्की वेगळा असला असतोस. असा अनेक प्रश्न तुझ्या मनामध्ये आले असतील. तुझ्या आयुष्यात सर्व लोक दिलेले कोण आहे तुला माहीत आहे का? तुझ्या आयुष्यात तुला या पृथ्वीवर कोण पाठवले जिथे तुला आदर नाही? तुला वाटत असेल मला देवांनी या पृथ्वीवर पाठवले, ती पण अशा जागी जिथे माझा कदाचित थोडा देखील आदर नाही. मात्र तू चुकीचा आहेस, कारण तुला यश हे शेवटच्या श्वासापर्यंत भेटू शकते. म्हणून हार मानू नको. कोणाचे मन, कोणाचे वाक्य मनावर घेऊ नको. तू स्वतः काळजी घे, कारण देवांनी तुम्हाला ह्या जगात पाठवलं आहे म्हटल्यानंतर काहीतरी तुमच्यात खास आहे. फक्त त्यासाठी अजून थोडा वेळ शिल्लक आहे. तुम्ही नेहमी तुमच्या आयुष्यात जगायचे कसे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. देव म्हणतात, तुम्ही नेहमी आयुष्यात आनंदी राहायला पाहतात. मात्र ते राहण्यासाठी पाहत असताना नेहमी कोणते
कुठेतरी दुःख मध्येच येते आणि ते दुःख तुम्हाला मध्ये आल्यानंतर अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये घुमटू लागतात. याचा उपाय काय असतो? मात्र देव आज तुम्हाला म्हणत आहे, नेहमी आनंदी राहा. कोणतेही कितीही मोठे दुःख आले तरी त्या दुःखांना सामोरे जाण्याची हिंमत तुमच्यामध्ये ठेवा, कारण ते दुःख तुमचे नक्की दूर होणार आहेत. फक्त तुम्हाला ते दुःख दूर करण्यासाठी हिंमत असली पाहिजे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे सर्व काही दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी वागतात, तुम्ही सर्व काही चांगल्याप्रमाणे वागतात, कोणतीही वाईट काम करत नाहीत, तेव्हा देव तो पाहत असतो आणि त्याचे फळ तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात देत असतो. फरक इतकाच असतो की तुम्हाला ते दिसून येत नाही. मात्र देव तुम्हाला कुठे ना कुठे चांगला करत असतो, म्हणून तुमचं आयुष्य कर्मांनी भरलेलं आहे. ही गोष्ट मनातून कधीही काढू नका. तुम्ही नेहमी तुमच्या जवळच्या तुमच्या विश्वासू लोकांसाठी सर्व काही केले आहे. त्यांना आनंदी करण्यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न केले आहेत, मात्र ते तुमच्या मनातून उतरले नाहीत. मात्र त्यांनी तुम्हाला त्यांच्या मनामधून उतरवलेले आहे. मग आता याचा उपाय तुम्ही हुडकत असाल की त्यांच्या मनात डबल कसे आपलं नाव त्याच्या मनात कसे जायचे. तुम्हाला नक्की मनात असे प्रश्न उपस्थित झाले असतील. मात्र देव म्हणतात, इतरांसाठी चांगले होऊ नका, आधी स्वतःसाठी तुम्ही चांगले व्हा. नक्की आयुष्यात तुम्हाला कोणी ना कोणी हुडकत येईल, कारण तुम्हाला त्याला पाहण्यासाठी. तुम्ही नेहमी आयुष्यात चांगल्या पद्धतीने राहा. काही देखील तुम्हाला अडचणी येणार नाही. सिद्ध करायचे असेल तर स्वतःच्या मनाला पटवून द्या की तुम्ही काहीतरी इथे करायला आलेलो आहात आणि तुम्ही इथून काहीतरी करून जाणारच, असं स्वतःच्या मनाला पटवून द्या. देव म्हणतात, आयुष्य आणि तुमचं जीवन, तुम्हाला तुमचं जीवन ज्या पद्धतीने जगायची तुमची इच्छा आहे, तुम्ही नक्कीच ते जीवन जगू शकाल. त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे कष्ट. आणि प्रत्येक वेळी कोणी जरी तुमच्याशी प्रेमाने गोड बोलले तर त्यावेळी तुम्ही त्याच्या बोलण्याने भरावून जातात आणि तुम्हाला स्वतःचे काही समजत नाही. फक्त तुम्ही त्याच्या प्रेमळ भाषेच्या जाळ्यामध्ये अडकत राहतात. त्यांनी तुम्हाला गोड बोललेले सर्व शब्द तुमच्या मनात असतात, मात्र नेहमी तुम्ही त्याच्या प्रेमळ भाषेत अडकतात आणि त्यानं त्याचा फायदा करून घेतं. म्हणून देव म्हणतात, प्रत्येकाच्या मनात काय चालू आहे तुम्ही नक्की समजू शकत नाहीत, मात्र त्याच्या वागण्याहून त्याच्या बोलण्याहून तुम्ही नक्की समजू शकतो की तो व्यक्ती तुम्हाला कशा प्रकारे अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही कशा प्रकारे त्याच्या अडचणीत अडकत आहात. नेहमी जीवनात प्रत्येकाशी प्रेमाने तुम्ही वागतात, मात्र सर्वजण तुमच्याशी प्रेमाने वागत नाहीत, कारण इथे सर्व तुमच्यासारखी लोक अजिबात नाहीत. इथं खूप नमुन्याची लोक आहे, ज्यामधून तुम्हाला सावध राहायचे आहे. कोण आपलं कोण परक तुम्हाला आधी समजून घ्यायचे आहे. यामुळेच देवाने तुमच्यावर वाईट काळ आणलेला होता, किंवा सध्यावर ते वाईट काळ तुमच्यावर असेल देखील, कारण तो वाईट काळ तुम्हाला दाखवून देईल की तुमचं कोण आहे आणि परक कोण आहे. हे सर्व गोष्टी तुम्हाला तो काळ दाखवून देईल. फक्त तुम्हाला त्या काळामध्ये हताश होऊन निराश होऊन बसायचे नाही, उलट त्या काळाचा फायदा उचलायचा आहे, कारण देवानी तुम्हाला एक संधी दिली आहे काहीतरी नवीन करण्याची, शून्यातून विश्व निर्माण करण्याची.
देव म्हणतात, नेहमी संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला या जगाने भरपूर काही पर्याय सांगितले असतील, मात्र त्या पर्यायाने त्या वाटेवर तुम्ही गेल्यानंतर नक्की तुम्हाला अडचणी आल्या असतील. म्हणून प्रत्येक वेळी दुसऱ्यांचे मन ऐकू नका. देवाने तुम्हाला देखील विचार करण्यासाठी क्षमता, बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीचा वापर करा आणि तुमची वाट स्वतः तयार करा. कधीही तुम्ही अडचणीत येणार नाही. नेहमी आयुष्यात जगत असताना कोणी ना कोणी तुम्हाला फसवून गेले आहे. तुमचा विचार तुमच्या भावनांमधूनच येत असतो. नेहमी लक्षात ठेवा, अनेकदा वेदना तुम्हाला आल्या आहेत आणि त्या वेदना इतरांनी कोणी नाही तर तुमच्या स्वतःच्या लोकांनी तुम्हाला त्या वेदना दिल्या आहेत. मात्र आता हताश होऊन बसू नका. नेहमी तुम्ही एक जीवनामध्ये सर्वात मोठी चूक करत आहोत आणि त्या चुकीमुळे तुमचं आयुष्य वाईट मार्गाला जात आहे. ती सर्वात मोठी चूक असते. ती लक्षात तुम्हाला नक्कीच येत नसेल, मात्र मी तुम्हाला संकेत देत असतो की तुम्ही ते वाईट करत आहात. देव म्हणतो, नेहमी तुमच्या कुटुंबाबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल इतरांना सांगत बसू नका. नेहमी तुमचे ध्येय काय आहे, तुम्ही सध्या काय करत आहात आणि काय केला आहात, नेहमी सारखं दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. कारण इथे सर्वांच्या घरामध्ये मीठ आहे, मात्र दवा नाही. ही गोष्ट लक्षात असू द्या. तुम्हाला जे करायचं आहे ते लोक अजिबात तुम्हाला करू देणार नाही. जेव्हा तुम्ही प्रत्येकाला सांगत बसचाल की मला आयुष्यात हे करायचे आहे आणि माझ्या आयुष्यात हे अडचणी आली आहे, जर तुम्हाला खरोखरच तुमच्या वेदना, तुमचे दुःख सांगायचे असतील तर तुमच्या देवांना सांगा. कारण देव तुमचे प्रत्येक दुःखांना कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे सामोरे जात आहात ते सर्व काही पाहत असतो. म्हणून तुम्हाला येणाऱ्या अडचणी देवांना सांगा. देव म्हणतो, तुम्ही जीवनामध्ये जितके जास्त संघर्ष करचाल मी तितके तुम्हाला मोठे करेल. आणि तुमच्या जर आयुष्यात वाटेला अडचणी आल्या असतील तरी त्या अडचणींना बेहून एका जागी बसू नका. कारण मी त्याच व्यक्तींना ती पदवी देत असतो संघर्षामधून विश्व निर्माण करण्याची, जे व्यक्ती आधीपासूनच कलाकार असतात. म्हणून नेहमी स्वतःला कमी समजू नका. देवांनी तुम्हाला सध्या वाईट परिस्थिती आणली आहे, म्हणजे ही वाईट परिस्थिती खूप मोठ्या चांगल्या गोष्टीत बदल होणार आहे याची तुम्ही खबर घ्या. देव म्हणतात, तुम्हाला आता तुमच्या आयुष्याचे युद्ध संपूर्णपणे चांगल्या पद्धतीने पार पाडायचे आहे. तुम्हाला स्वतः लढावे लागेल. कारण तुमचा जन्म हे युद्ध पाहण्यासाठी नाही तर ह्या युद्धात लढून स्वतःचे नाव गाजवण्यासाठी झाला आहे. तुम्ही पुन्हा आता सांगत बसू नका, देवा मला आयुष्यात भरपूर अडचणी आहेत आणि प्रत्येक लोक माझ्या कामांवर ती हसत असतात. असे प्रत्येक गोष्ट मला तुम्ही सांगू नका. कारण तुम्ही चूक करत आहात त्या लोकांना तुम्ही बोलू देत आहात. नेहमी आयुष्यात इतक्या चांगुलपणाने जगू नका जेणेकरून तुमचा सर्वजण फायदा उचलतील. म्हणून जो व्यक्ती जसा आहे त्याच प्रकारे आयुष्यात वागत चला. कोणीही तुमचा फायदा उचलणार नाही. देव म्हणतात, आता तुमचा आयुष्याचा शेवट जवळ आलेला नाही. अजून त्याच जोराने, त्याच हिमतीने कष्ट करायला सुरुवात करा. तुम्ही तुमचे ठरवलेले ध्येय पूर्ण करू शकता. फक्त तुम्हाला ते करण्यासाठी हिम्मत पाहिजे असते.
ती हिंमत जर तुम्हाला आणायची असेल तर तुम्ही तुमचा वाईट काळ आठवा का तुम्हाला यापुढे देखील तसाच काळ अजून आयुष्यात जगायचा असेल तर नक्की तुम्ही आयुष्यात बिनधास्तपणे दुसऱ्या व्यक्तींचा विचार करत बसू शकता आणि त्या व्यक्तीने म्हटलेल्या सर्व शब्दांचा सर्व वाक्यांचा विचार करत तुमचं आयुष्य दुःखात घालू शकतात। मात्र तुम्हाला देवानी यासाठी आयुष्यात पाठवलेले नाही। तुम्हाला काहीतरी करण्यासाठी देवानी हा जन्म दिला आहे। देव म्हणतो तुमचं आयुष्यामध्ये 3 पानाचं पुस्तक आहे, त्यामधलं पहिलं आणि शेवटचं पान मी स्वतः लिहिलेलं आहे। मात्र ती मधलं पान तुम्हाला स्वतःला सोडवायचे आहे। पहिलं आणि दुसरं पान कोणतं आहे? पहिलं पान म्हणजे जन्म आणि शेवटचं पान म्हणजे मृत्यू। तुमचा जन्म वेळेवरती झाला आणि तुमचा मृत्यू वेळेवरती होणार, कारण मी ते लिहिलेले आहे। मात्र मधलं पान तुम्हाला स्वतः भरायचे आहे। ते कसे भरायचे? ते म्हणजे तुम्ही काहीतरी चांगले कर्म करून, काहीतरी चांगले काम करून तुम्हाला स्वतःला ते पान पूर्णपणे भरायचं आहे। आयुष्य मनाचं पुस्तक अर्धवट सोडून माझ्याकडे येत बसू नका। देव म्हणतो तुम्ही नेहमी सत्याच्या वाटेवर चालत चला। खूप काटे टोचतील पायात, फक्त तुम्ही चालत चला, कारण देव तुम्हाला सावरेल, कारण देवाला तुमची अधिक काळजी असते। आयुष्यात कितीही दुःख, कितीही संकट आले तरी त्यांना तोडण्याची हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे। जर का तुम्ही दुःखांना भेऊन एका जागी बसचाल तर नक्की आयुष्यामध्ये तुम्ही काही देखील करू शकणार नाही। नेहमी सत्याच्या वाटेवर चालताना तुम्ही एकटा पडलात तरी चालेल, फक्त चुकीच्या वाटेने जाणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नका। जर तुम्ही चुकीच्या वाटेने असणाऱ्या गर्दीमध्ये मिसळचाल तर नक्की मिसळल्यानंतर पुन्हा बाहेर निघणं शक्य नसतं। म्हणून सत्याच्या वाटेवर चालत चला, कारण ध्येय आता तुमचे खूप जवळ आहे। यश पुढे तुमची वाट बघत आहे। फक्त आता तुम्ही हार मानू नका। देव म्हणतं आयुष्यात कोण तुमच्या बरोबर कसं वागत आहे, कोणत्या पद्धतीने तुम्हाला बोलत आहे, कशा पद्धतीने तुमच्याशी संवाद साधत आहे, हे विचार तुम्ही नेहमी जीवनामध्ये कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधण्याच्या आधी त्याची पूर्णपणे माहिती गोळा करूनच मग त्याच्याशी पूर्णपणे संवाद साधा। कारण कोणता व्यक्ती कसा आहे तुम्हाला ठाऊक नाही, मात्र तुमच्या देवांना ते पूर्णपणे ठाऊक आहे। म्हणून नेहमी कोणाशीही बोलत असताना त्याआधी त्याचे मागला भूतकाळ जाणून घ्या, मगच त्याच्याशी वर्तमान काळात किंवा भविष्य काळात संवाद साधा। नेहमी इतरांचे वाक्य तुम्हाला दुखवत असेल, जो व्यक्ती तुमचे मन नेहमी दुखवत असेल तशा व्यक्तीपासून आधीपासूनच लांब राहा, कारण आयुष्याची वेळ तुमची अशीच दुःख सहन करण्यासाठी संपत जात आहे। म्हणून आता ते स्वतः थांबवा, कारण या जीवनामध्ये कोणी कसं वागावं हे तुमच्या हातामध्ये केव्हाच नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितीपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित तुमच्या हातात आहे। म्हणून ते हातातून गमावू नका। देवानी तुम्हाला खूप मोठी जीवनात यशापर्यंत पोहोचण्याची चावी दिलेली आहे। ती चावी प्रत्येकाला देवानी अर्पण केली आहे, मात्र जीवनामधील कित्येक लोक ह्या चावीचा अजिबात उपयोग करत नाहीत। म्हणून ती देवानी दिलेली चावी अजिबात गमावू नका। कोणती चावी आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। देव म्हणतात मी आयुष्यात प्रत्येकाला एक यशापर्यंत जाण्यासाठी, यशापर्यंत पोहोचण्यासाठी, यशाचा दरवाजा उघडण्यासाठी एक चावी दिली आहे। ती चावी म्हणजे कष्ट करण्याची बळ मी प्रत्येकाच्या अंगी दिले आहे। फक्त तो निर्भर तोच व्यक्ती करू शकतो जो व्यक्तीला आयुष्यात काहीतरी करायचं आहे।
मात्र काही व्यक्ती फक्त विचार करत राहतात की मला आयुष्यात काहीतरी करायचं आहे, माझी वेळ आल्यानंतर नक्की मी काही ना काही करून दाखवेल आणि मी खूप मोठं होईल. मात्र देव म्हणतो हे नक्की चुकीचं आहे. चांगली वेळ पाहणं नक्की चांगलं, संयम ठेवणं चांगली गोष्ट आहे. मात्र प्रत्येक वेळी थोडी देखील संघर्ष न करता, थोडे देखील प्रयत्न न करता नेहमी त्या वेळेची वाट पाहणं हे कित्येक पट चुकीचं आहे. मला ठाऊक आहे म्हणून तुम्ही नेहमी वाट पाहत बसू नका की तुमची वेळ चांगली येईल. ती वेळ किती लवकर आपल्यापाशी येईल, किती लवकर तुमच्या सत्यात समोर येईल ही तुम्ही मात्र नक्की कोशिश करा. कारण देव तुम्हाला सर्व देण्यासाठी वर बसलेला आहे. फक्त त्याचे मन जिंका. पूर्णपणे आयुष्यात कष्ट करा. नेहमी प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चला. कारण जीवन एकदा संपले आणि जीवनामधील एकदा गेलेले क्षण कधीही परत येत नसतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. गेलेले क्षण कधीही परत येत नसतात. गेलेली वेळ कधीही परत येत नसते. म्हणजे तुम्हाला सध्या दुःख आहे आणि ते एकदा दुःख गेले तरी ते परत येणार नाही. जेव्हा तुम्ही ती वेळ जेव्हा घालवाल तेव्हा ते दुःख अजिबात तुमच्या जीवनात येणार नाहीत. ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या. केव्हाही आयुष्यात देव नेहमी तुम्हाला सांगत असतो. तुम्हाला अनुभव एक सर्वात मोठं शिक्षण देत असतं. मात्र ते शिक्षण, ती शिक्षा जो व्यक्ती प्राप्त करत असतो तोच व्यक्ती आयुष्यातील भरपूर मोठी किंमत पाहत असतो स्वतः डोळ्यासमोर. ते म्हणजे नेहमी कुणाच्या देखील जीवनामध्ये चुका, उणिवा शोधत बसू नका. कारण नियती सर्व काही बघून घेईल. त्याचा हिशोब तुम्ही अजिबात करू नका. कारण नियत सर्व काही पाहून घेईल. त्याचा हिशोब नक्की बघून घेईल. ते तुम्ही विचार करू नका. इतरांची चूक शोधण्यापेक्षा तुम्ही कोणती चूक करत आहात जेणेकरून तुम्ही आयुष्यात यशस्वी जल्दी होत नाही याचा तुम्ही विचार करा. प्रत्येक वेळी काही ना काही दुसऱ्यांची चूक काढत तुमचं आयुष्य असंच नष्ट होत जाईल आणि मी काही देखील करू शकणार नाही. देव म्हणतो आयुष्यात नेहमी कितीही वेळ असला तरीही नेहमी तुम्ही फालतू कोणत्याही गोष्टी इतरांसमोर स्वतःच्या सांगत बसू नका. कारण इथे सर्वजण तुमच्या गोष्टा मन लावून ऐकतात. तुमचे जर दुःखाची गोष्ट असेल तर नक्की रडत ऐकतील आणि सुखाची गोष्ट असली तरी आनंदाने ऐकतील. मात्र तुमच्या पाठोपाठ सर्व काही घरात त्याची शुद्री वाटत हिंडतील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही प्रत्येकाला दुःख सांगत बसू नका. तुमचे दुःख फक्त देवाला सांगा. ते दुःख नक्की सुखात बदलण्यासाठी देव नेहमी तुमच्या समोर, तुमच्या पाठीशी उभा आहे. फक्त तुमचे दुःख देवाला सांगा. कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून तर बघा. तुम्हाला रात्रभर नक्की झोप येणार नाही. मग विचार करा शेतकऱ्याचं कसं होत असेल. कारण तो नेहमी करोडो लाखो रुपयाची प्रॉपर्टी हे मोकळ्या आकाशाखाली ठेवत असतो. मात्र त्याच्या पाठीशी त्याचा देव नक्की उभा असतो. त्याच्या पिकाला, त्याच्या शेताला कधीही धक्का कोणाला देखील लावू देत नसतो. कारण देवाला त्याच्यावर विश्वास असतो. कारण की हा व्यक्ती सर्वांचे पोट भरतो. म्हणून देव कधीही शेतकऱ्यांना त्रास देत नाही. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. देव म्हणतात आयुष्यात जास्त त्रास, जास्त वेदना होत असतील तर त्या त्रासाच्या अजिबात बळी पडू नका. कारण ती तात्पुरती आहेत आणि ती नक्की तुमच्यापासून जाणार आहे. तुम्ही नाही तर तुमची पुढील पिढी हे नक्कीच तुमचे दुःख संपवेल. मात्र तुम्ही सारखे चिंतित होऊ नका. कारण तुमचे दुःख सुखात बदलायला वेळ लागत नसते. फक्त त्यासाठी थोडा वेळ राहत असतो.
तो वेळ तुम्ही स्वतः काढायचा असतो. त्या वेळेला स्वतः पुढे ढकलायचे असते. कितीही मोठी अडचण आली तरी भेट बसायची नसते. आयुष्यात तुम्हाला स्वतःला आयुष्य आनंदी जगायचे आहे, कारण एकदा गेलेले क्षण परत येणे शक्य नसते. जीवनात तुम्हाला चांगलं जीवन जगायचं असेल तर तुम्हाला पाण्यासारखं आयुष्य जगावं लागेल. जर तुम्हाला तुमचे जीवन चांगले जगायचं असेल म्हणजेच तुम्ही आयुष्यात कोणत्याही व्यक्तींशी मिळा, कितीही प्रकारच्या व्यक्तींशी मिळा, पण तुम्ही एकरूप व्हा. पण स्वतःचं महत्त्व कधीही कमी होऊ देऊ नका. अगदी पाण्याप्रमाणे जगायचे असेल तर तुम्हाला पाण्यासारखे जीवन जगावे लागेल. कोणी देखील आले तरी त्याच्यात एकरूप व्हा, मात्र तुम्ही स्वतःचा महत्त्व कमी करून घेऊ नका. देव म्हणतात, तुम्ही तुमचे स्वतःचे महत्त्व पूर्णपणे कमी कसे करतात तुम्हाला आज मी सांगू इच्छितो. ज्या गोष्टी बोलायच्या नाही त्या गोष्टी तुम्ही जल्दी बोलून टाकतात आणि प्रत्येक वेळी दुसऱ्यांना हसवण्याच्या नादात स्वतःचं आयुष्य स्वतःचे नाव हास्यामध्ये घालवत असतात. म्हणून प्रत्येक वेळी गरजेपेक्षा जास्त बोलणं टाळा. नक्की तुम्ही आयुष्यात तुमचं महत्त्व नक्की सर्वांमध्ये असेल. तुम्ही स्वतः आयुष्य घडवू शकता. देव म्हणतात, मी तुम्हाला प्रत्येक दिवसाला 24 तास दिले आहे. बाकी त्या 24 तासामध्ये तुम्ही ठरवा. तुम्हाला तुमचे भविष्य सुधारण्यासाठी मेहनत घ्यायची आहे का तुम्हाला भविष्य दुःखात घालण्यासाठी अजून थोडे दुःखांना आठवून त्यांचा विचार करून तुम्हाला वर्तमान देखील दुःखात घालायचं आहे आणि भविष्य देखील. म्हणून देवाने प्रत्येकाला 24 तास दिले आहेत, मात्र त्याचा उपयोग कोण कशा प्रकारे करतो हे देव पाहत असतो. फक्त 24 तास देवाने दिलेत म्हणजे विचार करण्यासाठी दिले नाहीत. विचार तात्पुरता मनामध्ये राहू द्या, कारण तो विचार एकदा जर तुमच्या मनात जास्त घुमटू लागला तर नक्की तुम्हाला जीवनात विचार करण्यास भाग पाडेल की आता आयुष्यात जगून काही उपयोग नाही. म्हणून कोणतेही विचार मनामध्ये जास्त काळ राहू देऊ नका, कारण एकदा जरी तुम्ही मनातील विचार वाढल्या, वेदना वाढल्या, तुमचे वाईट नकारात्मक विचार वाढले तर नक्की तुमचे जीवन कमी होणार. म्हणून समजा, देव म्हणतात, तुम्ही तुमचे आयुष्यात कर्माने भरलेलं तुमचं आयुष्य आहे. नेहमी तुमचं आयुष्य हे कर्माने भरलेलं असतं. तुम्ही जसे वागाल, जशा प्रकारे आयुष्यात कोणत्या व्यक्तीशी जसे वागाल तसं तुमचं आयुष्य राहणार आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जसं तुम्ही आयुष्य जगाल तसेच तुम्ही तुमचे भविष्य घडवाल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही वर्तमान काळ चांगल्या पद्धतीने कोणाशीही वाईट न करता घालवाल, मात्र तुम्ही तुमचे भविष्य देखील वाईट घालवण्यासाठी प्रयत्न करत आहात. म्हणून समजून घ्या, देव म्हणतात, तुम्हाला तुमच्या आयुष्यात दुसरं काही नाही, कर्मच सर्व काही तुमचं आयुष्य खेळून टाकत असतात. तुम्ही जर जसे वागाल, प्रत्येकाशी वाईट वागाल तर प्रत्येकजण तुमच्याशी वाईट वागेल. देव आज तुम्हाला म्हणत आहे, नेहमी योग्य निर्णय तुम्हाला जेव्हा घ्यायचा असतो त्यासाठी तुम्हाला अनुभव हा असायलाच पाहिजे, मात्र तो अनुभव मिळत असतो चुकीचे निर्णय घेऊनच. म्हणून काही हरकत नाही, चुकीचे निर्णय तुम्ही घेचाल, मात्र तुमचं आयुष्य अजिबात संपणार नाही. थोडे दुःख येतील, मात्र त्यामधून देखील तुम्हाला काही अनुभव घेता येतील. म्हणून नेहमी निर्णय चुकीचा झाला म्हणून आयुष्य संपलं हा विचार मनातून काढून टाका. कारण तुम्हाला जर पुढे चालून योग्य निर्णय घ्यायचा असेल तर तुम्हाला तो अनुभवानुसारच घ्यावा लागेल आणि तेव्हा तुम्ही पूर्णपणे आयुष्याचा अनुभव घेतलेला असाल. कारण तुम्ही चुकीचे निर्णय घेऊन अनेक वेळे अडचणीत गेला आहात आणि त्या अडचणीमधून तुम्ही अनेक अनुभव घेतला आहात. म्हणून पुढे तुम्हाला योग्य निर्णय कशा पद्धतीने घ्यायचे
हे तुम्हाला समजून जाईल. देव म्हणतात, नेहमी आयुष्यात आनंदी राहायला शिका, कारण आयुष्य कितके आहे तुम्हाला ठाऊक नाही, मात्र मला ठाऊक आहे, कारण मी तुमच्या आयुष्याचे पुस्तक लिहिले आहे. फक्त तुम्हाला आयुष्याच्या पुस्तकामधलं पान सोडवायचे आहे. नेहमी सगळ्यांनाच सगळे सुख मिळत नाहीत, हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात देखील काही दुःख असणारच, कारण तुमचं देखील एक आयुष्य आहे. देव म्हणतो, हे बघा, नेहमी स्वतःची तुलना इतरांबरोबर करायला जाऊ नका. देवाने तुम्हाला वेगळी इच्छा करण्याची, विचार करण्याची क्षमता दिली आहे आणि सर्व काही वेगळं दिलं आहे. म्हणून दुसऱ्याबरोबर आपली तुलना कधीही करू नका. जर तुम्ही आयुष्यात निराश होत असाल की तुम्हाला दुःख येत आहेत असं तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही नेहमी चुकीचं आहात. ही गोष्ट लक्षात असू द्या, कारण या आयुष्यात सगळ्यांना सगळे सुख मिळत नाहीत, हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात देखील काही ना काही दुःख असणारच आहेत आणि ती दुःख कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा तुमचा अधिकार अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही दुःखाचे भांडवल न करता तुम्ही त्या दुःखांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न नक्की करत राहा. नकारात्मक जर तुम्ही प्रयत्न करसाल तर अजून ती दुःख वाढतील आणि तुमचं आयुष्य छोटे होईल. म्हणून जास्त नकारात्मक विचार करू नका. देव म्हणतात, तुम्हाला कोणतेही कार्य करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला हा आत्मविश्वास, स्वतःवरती विश्वास असणं फार गरजेचं असतं. जर तुम्हाला स्वतःवरती विश्वास नसेल, मात्र तुम्ही प्रत्येक काळ आयुष्यात काहीतरी करायला जाचाल, तेव्हा तुम्ही नक्की आयुष्यात घुमटताल. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या वाटेवर खूप प्रमाणात खड्डे आढळतील, खूप प्रमाणात खराब रस्ता येईल. फक्त तो रस्ता पार करत राहा, कारण पुढे चांगला रस्ता हा असतोच. जीवनामध्ये नेहमी एक लक्षात ठेवा, श्रीमंत आणि गरीब यामधील फरक नेहमी दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसतं. तो अंधारात किती जास्त प्रमाणे प्रकाश देतो हे महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे तुमच्यात येणारे मित्र, तुमच्या जीवनात येणारे मित्र आणि येणारी माणसे गरीब आहे की श्रीमंत हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या आयुष्यात संकटांच्या वेळी किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहत असतात हे महत्त्वाचं असतं. म्हणून जो व्यक्ती तुमच्या संकटांच्या वेळी खंबीरपणे तुमच्या सोबत उभा असतो, तुम्हाला साथ देण्यासाठी, तुम्हाला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवण्यासाठी, तो व्यक्ती खरोखरच तुमच्यासाठी देवा समान आहे. त्या व्यक्तीला कधीही विसरू नका. तुम्हाला जर खरोखर स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर तुम्हाला ऊन सोसायची तयारी तुमच्यात असली पाहिजे. मगच तुम्ही स्वतःची सावली निर्माण करू शकाल. आणि स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर तुम्हाला स्वतःवर विश्वास असणं फार गरजेचं आहे की मी या उन्हामध्ये थांबू शकतो आणि थांबणारच. हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटमध्ये लिहा, देवा मी तुमच्यासाठी माझा किमतीचा वेळ दिला आहे. आणि सहमत असाल तर होय, मी बाळूमामांच्या संदेशाबद्दल सहमत आहे, पूर्णपणे सहमत आहे असं कमेंट करा. आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ज्या व्यक्तींना ह्या संदेशांची गरज आहे. मामा म्हणतात, तुम्ही कुणीतरी पुढे गेलं म्हणून याचा विचार करू नका. जर ती एखादी व्यक्ती तुमच्या पुढे गेली असेल तर तुम्ही त्याच्यावर जळत बसू नका, द्वेष करत बसू नका. दोष करत बसण्यापेक्षा तुम्ही मागे का राहिलो हा विचार करा आणि पुढे चालत राहा. लक्षात ठेवा, स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. बाळूमामांनी तुम्हाला आयुष्यात चांगल्या प्रकारे जीवन दिले आहे, चांगल्या प्रकारे संपूर्ण श्रण दिले आहे.
आहेत, फक्त तुम्हाला ते जगायचे कसे हे समजल्यावर तुम्ही नक्की त्या क्षणांचा आनंद घेत चलाल. देव म्हणतो हो नाही हे दोन छोटे शब्द वाटत असले तरी याविषयी खूप चांगला जास्त विचार करावा लागतो. नेहमी जीवनात बऱ्याच गोष्टी तुम्ही गमावतो नाही लवकर बोलल्याने आणि हो उशिरा बोलल्याने. म्हणून देव म्हणतात तुमचं आयुष्य सेकंदामध्ये मिनिटामध्ये बदलू शकत नाही, मात्र त्या सेकंदात आणि मिनिटात केलेला विचार मात्र नक्की तुमचं आयुष्य बदलू शकतं. म्हणून नेहमी कोणताही विचार करत असताना विचार करूनच विचार करा. विचार करूनच तुम्ही आयुष्य जगायला शिका, कारण एक मिनिटात काही सेकंदात आयुष्य बदलू शकत नाही, मात्र त्या सेकंदातच त्या मिनिटातच केलेला विचार भरपूर तुम्हाला पुढे नेऊ शकतो. आणि त्या विचारांना म्हणतात दैवी विचार. देव तुम्हाला ते विचार देत असतो जेव्हा तुम्हाला त्या जीवनामध्ये यशस्वी करायचं असतं. फक्त तुम्हाला देवांवरची पूर्णपणे विश्वास असला पाहिजे. एकीकाल झाले होते असे, बाळूमामांचा एक भक्त मंदिरात जाण्याआधी देवळाच्या आतमध्ये जाण्याआधी देवांना विचारतो नेहमी पायातले बूट किंवा चप्पल काढूनच मंदिरात का जायचे असते. तेव्हानी त्याला छान उत्तर दिले. देव पहिल्यांदा हसले आणि पुन्हा म्हटले चपला काढल्या की माणसाचे पाय जमिनीवर येतात, म्हणून मंदिरात चप्पल न घालता प्रवेश करणे योग्य आहे. नेहमी आयुष्यात पाय जमिनीवरच असू द्या, फक्त तुमचे विचार उंच असू द्या. तुमचे विचार उंच आणि तुमची मेहनत आणि कष्ट उंच असतील तर तुम्ही नक्की आयुष्यात मोठी झेप घेणार ही नक्कीच. फक्त तुम्ही जास्त उंच उडायला किंवा उंच उडण्याआधी तुम्हाला उंच उडल्यानंतर कशा प्रकारे झेप घ्यायची आहे आणि कशा प्रकारे खाली उतरायची आहे हे समजूनच तुम्ही आयुष्यात उंच भरारी घ्या. देव म्हणतो मी तुम्हाला प्रत्येक काळात प्रत्येक तुमच्या अडचणीत ही मदत करतच असतो. फक्त नेहमी देव मदत करण्याची वाट पाहायची नसते, तर तुम्ही प्रयत्न करायचे असते. तुम्ही संघर्ष कष्ट करायचे असते. मग नक्की देव तुमच्या प्रयत्नांना साथ देतील. देव म्हणतात नेहमी आयुष्यात चांगल्या व्यक्तींना शोधण्यात वेळ घालवू नका. तुम्ही स्वतः चांगले व्हा, कोणीतरी नक्की तुम्हाला शोधत येईल. स्वतः मनाने चांगले राहा, स्वतःशी चांगले राहा, नक्की कोणीतरी तुम्हाला शोधत येईलच. देव म्हणतात सकाळ ही एक अशी गोष्ट नाही, ही एक असा मार्ग नाही जे तुम्हाला विचार करण्यास भाग पाडेल, तर सकाळ हा एक असा विश्वासाचा मार्ग आहे. हा मार्ग नवीन दिवसासोबत पुन्हा एक सुंदर सुरुवात करण्यासाठी प्रेरणा देत असतो. आणि ही सकाळ ही मार्ग तुम्हाला देव देत असतो. तो मार्ग तुम्ही कशाही प्रकारे पूर्णपणे मागे ढकलायचा नसतो. देव म्हणतात नेहमी आयुष्यात मी तुम्हाला एक दिवस दिला आहे. तुम्ही जी काल चूक केली आहे ती उद्या करायची नसते, ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या. नेहमी आयुष्यात सर्वात सूक्ष्म आणि ताकदवार काय आहे तर तो आहे विचार, कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन करण्याची अफाट शक्ती विचारात असते. तो म्हणजे तुम्ही जसा विचार करचाल तसं त्याच प्रकारे तुमचं आयुष्य होत जाईल. म्हणून कशाही पद्धतीने विचार करत बसू नका. नकारात्मक विचार पूर्णपणे आयुष्य वाईट आणि घाण करत असते. निघून गेलेला क्षण कधीही परत येत नाही, ही गोष्ट मनामध्ये असू द्या. देव म्हणतात नेहमी दगडासारखं कठीण परिस्थितीवर घाव करण्याची जिद्द जर तुमच्यामध्ये असेल तर नक्की तुमची मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभेल. देव म्हणतो तुम्हाला नक्की जीवनामध्ये जिद्द करण्याची, कठीण परिश्रम करण्याची गरज असते. जीवनात एकच गोष्ट आहे जी यशस्वी बनवत असते, ती म्हणजे अफाट कष्ट आणि
स्वतःवरती विश्वास जर तुम्हाला ह्या 2 गोष्टी असतील तर या 2 गोष्टी देखील यशस्वी होण्यासाठी पुरेसे आहेत। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। म्हणून उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आताच करा, म्हणजे तुमच्या वाटेला यश लवकर गावेल। देव म्हणतो 1 मिनिटात आयुष्य तुमचं पूर्णपणे अजिबात बदलू शकत नाही, परंतु त्या 1 मिनिटात तुम्ही केलेला विचार, घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य नक्की पूर्णपणे बदलून जातं। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। तुम्हाला जीव लावणारे तुम्हाला मोठ्या नशिबाने मिळालेले आहेत हे समजायला तुम्हाला किंवा काही जणांना वेळही लागत नाही आणि काहींना ते आयुष्यभर समजत नाही की काही लोक आपलीच आहेत, मात्र काही जणांना ते समजून येत नसतं। म्हणून प्रत्येक व्यक्तीचं मन दुखवू नका। जीवनात सर्वात वाईट मला माहीत आहे तुम्हाला तेव्हाच वाटते जेव्हा नाराज होणारी व्यक्ती तुम्हाला सांगत नाही की नेमकी कोणत्या कारणावास्तव ती व्यक्ती नाराज झाली आहे। देव म्हणतात प्रत्यक्ष आयुष्य मी तुम्हाला दिलं आहे, प्रत्यक्ष तुम्हाला एक वेळ दिली आहे। त्या वेळेत आयुष्यात कशा प्रकारे जगायचे हे तुम्ही ठरवावे लागते। वादळ जेव्हा तुमच्या जीवनात येतात तेव्हा तुम्ही मातीला घट्ट रुजून राहायचे असते। ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात। ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या। म्हणून नेहमी वादळांना भेऊन राहू नका। वादळ हे आयुष्यात महत्त्वाचे नसते, प्रश्न असतो की तुम्ही त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्याच अवस्थेत बाहेर येतो याचा। म्हणून वादळ आले म्हणून नेहमी निराश होऊन जाऊ नका, कारण प्रत्येक वादळ तुम्हाला संपवण्यासाठी येत नसतो तर तुमचा यशाचा मार्ग मोकळा करण्यासाठी वादळ हे तुमच्या आयुष्यात येत असतात। म्हणून वादळ आले म्हणून त्या वादळासोबत तुम्ही हुडून जाऊ नका। त्या वादळाला तुम्ही हरवण्याची तुमच्यामध्ये क्षमता असू द्या। देव म्हणतात कितीही मोठे दुःख आले तरी त्या दुःखांना सामोरे आता तुम्ही जाण्याची जिद्द बाळगा, कारण तुम्हाला आता सर्व गोष्टी सहन होत नाहीत की तुम्हाला आयुष्यात किती प्रकारे दुःख आले आहे आणि किती नाही, तुम्हाला आता ते सहन होत नाही। त्यामुळे आता जरही तुम्हाला दुःख नक्की घालवायचे असतील तर तुम्हाला प्रयत्न अपाट करावे लागणार। तुमच्या रागाला संयमानं घेण्याची शिकवण म्हणजे बाळूमामा दुःखाती असता येत हे दाखवणारे हे बाळूमामा म्हणून देवाला कधीही विसरू नका। नेहमी देवांशी एक मागत जावा, म्हणजे बाळूमामा प्रत्येक गोष्टीत साथ द्या। माझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी हरकत नाही, पण कायम तुमचाच हात माझ्या डोक्यावरती असू द्या आणि नेहमी तुम्ही माझ्या पाठीशी राहत चला। गुरु म्हणजे आई, गुरु हा बाप असतो। जेव्हा देव रागावतात तेव्हा गुरुच रक्षण करतात, पण जेव्हा गुरु रागावतात तेव्हा कोणीही रक्षण करू शकत नाही। हे मन नेहमी सुधारा। तुम्ही जेव्हा तुमचे विचार, तुमचे मन सुधरवाल, नक्की तुमचे जीवन पूर्णपणे चांगल्या पद्धतीने बदलत जाईल। देव म्हणतात प्रेम तर सगळेच करतात, पण जिच्याकडून ममता मिळते तिला आई म्हणतात। तेलाने तर सगळेच दिवे लावतात, पण जो पाण्याने दिवे लावतो त्याला बाळूमामा म्हणतात। जीवनामध्ये जसे मुलांचा आपल्या आईवर ठाम विश्वास असतो, तसेच श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा। बाळूमामा तुमच्यावर कोणतीही संकट तुमच्यापर्यंत येऊ देणार नाहीत, फक्त तुम्हाला देवांवरती विश्वास ठेवावा लागेल। होणार नाही तुमच्यासोबत कधीच अनर्थ जर सोबत असतील श्री संत बाळूमामा, कधीही आयुष्यात तुमच्यासोबत कोणताही अनर्थ होणार नाही। नेहमी लक्षात ठेवा बाळूमामा ज्या गोष्टी
जे संकट तुमच्या आयुष्यात येत आहे ते संकट नक्की दूर करतील. फक्त तुम्हाला स्वतःवरती विश्वास असला पाहिजे आणि त्या दुःखांना दूर करण्याचा तुम्हाला तुमच्यावरती विश्वास असला पाहिजे आणि देवांवरती देखील असला पाहिजे. देव म्हणतो मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची कधीही जाणीव होऊ देत नाही. म्हणून प्रत्येक वेळी गर्व करणं सोडा, आयुष्य चांगल्या पद्धतीने जगा. देव कोणतीही अडचण आल्यानंतर नक्की तुम्हाला लवकर मदत करतील. हा संदेश संपूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा, देव मी तुमच्यासाठी माझा संपूर्ण किमतीचा वेळ दिला आहे असं कमेंटद्वारे जरूर म्हणा. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.